नेक्स्ट मॅच आपण पाहतो आणखी चांगली बॅटल उपसभापती चषकामधील कानोवा कुंडेवाल त्यांच्या विरोधात मंगलमूर्ती कालुंद्रे. मॅच सुरू होईल. वेगवान बॉल लो फुटटॉस आपण पाहायला गेला. क्षेत्ररक्षक आहेत प्रवीण घरत इंजर्ड आहेत तरी गावासाठी खेळतात. ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो थोडीशी दुखापत त्यांना देखील परंतु आपल्या टीम साठी गावाच्या नावासाठी अगदी आपण पाहायला गेलं माझा गाव माझा संघ आणि माझा अभिमान आणि यावस मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचा या बॉल वरती आलाय चौकार. यस डीजे कमालीची स्पर्धा आणि त्या विपरीत कमालीच्या मॅचेस पाहायला मिळतात. या स्पर्धेचा हा ग्लॅमर आहे उपसभापती चषक 2025. या बच्चा फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेला बॉल पाहावं लागेल. बॉल चालला वनमावसी मारेशा पार आला या बॉल वरती चौकार. नऊ धावा धावफलकावरती आहेत. आता सुरुवात केल्या विशाल भोईरनं ज्याने आता या वर्षी बाईक पटकावले. कुंडवाल टीमच्या अनेक पार्टर्स कडे बाईक असतील आणि बायकर मॅन आहेत परंतु या बाईक कडे लक्ष. खूप महत्वाची स्पर्धा आपण पाहतो. संपूर्ण चर्चा रायगड मध्ये या स्पर्धेची आणि गेले 15 वर्ष सोपं नाही मयूर पाटील कारण 1-2 वर्ष आपण सातत्याने पाहतो 2-3 वर्षात जास्तीत जास्त स्पर्धा भरवली जाते त्याच्यामध्ये कंटिन्युअसली सातत्य. क्रिकेटमध्ये सातत्य जेवढं महत्वाचं आहे ना तुमच्या आयोजनात देखील. परंतु आपण पाहायला गेलं की सन्माननीय वसंतदादा काटावले आणि त्यांची संपूर्ण आपण पाहायला गेलं तर नक्कीच ग्रामस्थ आपण पाहिलं त्यांची खूप सारी मेहनत राहिली. या व्यक्तिमत्वाचं देखील खूप मोठं नाव आहे कारण अगदी आपण पाहायला गेलं राजकीय क्षेत्र असू द्या सामाजिक क्षेत्र सर्व क्षेत्रामध्ये हे नाव अग्रेसर नाव आहे वसंतदादा काटावले. आला वारा गेला वारा उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार देखील नाही वसंतदादा काटावले या नावाचा दरारा. आणि आपण पाहायला गेला दबदबा या नावाचा परंतु आपुलकी तेवढीच आहे माणुसकी तेवढीच आहे या व्यक्तिमत्वामध्ये. आपलं देखील धन्यवाद एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली कारण भातन गावाची टुर्नामेंट आपण पाहायला गेला आमचा देखील संघ अगदी या टीम टुर्नामेंट मध्ये खेळून गेला परंतु टीमची टोटल 9 अंकावरती. गोलंदाज प्रतीश. याबतचा बॉल आणखीन एक स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय सी मारेशा पार आला बॉल वरती विशाल भोईरच्या बॅट मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. मॅग्नेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं प्रतीश मस्करनं ते हाताळलं परंतु आपण पाहायला गेलं पहिल्या मॅच मध्ये बरसले होते समाधान वास्कर परंतु या मॅच मध्ये बरसले ते विशाल भोईर. अगदी आपण पाहिला काय कमालीची आक्रमकता कुंडेवाल टीमच्या बॅटर्स मध्ये. नक्कीच आयबा कॅसाठी टी शर्ट आणि ज्या हा नक्कीच मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं संदेश भोईर कठीण कॅच पकडली हिरो बनले आणि सोपी कॅच सोडली. त्या विपरीत अगदी वसंतदादा आपण पाहायला गेलं ती मॅच गमावी लागली भातान टीमला. पकडा कॅचेस जिंका मॅचेस अगदी क्रिकेटचा मंत्र आहे परंतु कॅच सोडली आणि ती मॅच देखील सोडली भातान टीमनं. परंतु समाधान वास्कर आपण स्ट्राईक वरती. आकाश गिरीचा बॉल उंच गेला पाहावं लागेल या ठिकाणी टिपला असेल ज्याने पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं तो फलंदाज ब्रँड ऑफ कुंडेवाल समाधान वास्कर बॅक टू द डगआउट.
मध्ये थोडेसे महागडे विशाल भोईरनं अगदी त्यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं होतं. इनॅट नंबर 3 वरती आता मयूर वासकर आणखीन एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला कान्होबा कुंडेवार या टीमचा. परंतु समाधान वासकर बाद झाली. एक धावसंख्येचं योगदान त्यांचं राहिलं. पहिल्या मॅच मध्ये कमालीचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. परंतु आता वेल आहे आकाशगिरीची. यावेळेचा बॉल वेगवान होता पण पाहावं लागेल नक्कीच वेगवान बॉल पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट केले लेग बायच्या स्वरूपात. अगदी टीमच्या टोटल मध्ये ही धाव ऍड केली जाईल आणि टीमची टोटल आता बनली जाईल 16 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट 16 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती. सुरुवातीला आपण पाहायला गेलं विशाल भोईरनं आक्रमण केलं आणि तोच प्रयत्न अगदी समाधान वासकरने देखील करण्याचा प्रयत्न केला पण त्याची विकेट मैदानाच्या बाहेर आली. परंतु आता स्ट्राईक एंड वरती विशाल. यावेळेचा बॉल आकाशगिरीचा अप्रतिम. क्रिकेट मधल्या परफ्यूम डिलीचा वापर या ठिकाणी करण्यात आला. आकाशगिरीकडे व्हेरिएशन आहे. कधी ऑफ कटर कधी स्लोअर बॉल धीम्या गतीनं फेकतील. व्हेरिएशन असणं सध्याच्या घडीला खूप महत्वाचं आहे. विशाल भोईर सारख्या फलंदाजाला आता बीट केला या आकाशगिरीनं. यावेळेस फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केला. मला नाही जमत तोडजोड मला आवडते तोडफोड हे सांगताना विशाल भोईर मैदानाच्या आत टीमची टोटल 22 अंकावरती जाऊन पोहोचले. आकाशगिरीचं आपण कौतुक केलं परंतु आता विशाल भोईरनं त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. म्हणजे क्रिकेट हा खेळ आपण पाहायला गेला तर नक्कीच आपण पाहायला गेला ना नक्कीच जेवढ्या उंचीवरती तुम्हाला नेतो तेवढ्या उंचीवरून खाली आणून ठेवतो आणि आपण पाहायला कौतुक केलं होतं परंतु आता कौतुक करावं लागेल. विशाल यांचा पुन्हा एकदा कमबॅक केला आपल्या टीम साठी आकाशगिरीनं. त्याला माहिती आहे समोरची टीम ताकदवर बॅटिंग लाईन स्ट्रॉंग. विशाल भोईर सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्याचा विचार करता आकाशगिरीनं पुन्हा एकदा बीट केलं अगदी विशाल भोईरला. आकाशगिरी पुन्हा एकदा बॉल तयार वेगानं पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस यावेळेस पाहायला मिळाले. विशाल भोईर पुन्हा एकदा सलगचे 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. सलगच्या 2 चेंडूवरती बीट केलं. सोपं नव्हतं परंतु सोपं कठीण काम सोपं करून ठेवलं आकाशगिरीनं. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. यस डीजे. अगदी आपल्या कार्यातून तुम्ही तुमचं नाव केलं पाहिजे. नक्कीच अगदी काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे असं व्यक्तिमत्व आपण पाहतो. या स्पर्धेचे सर्व माजी उपसभापती सन्माननीय वसंतदादा काटवले. अगदी आपण पाहायला गेलं राजकारण क्षेत्र समाजकारण असेल आपण पाहिलं विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं नाव. क्रिकेटची भरपूर आवड नक्कीच आपण पाहतो. गेले 15 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतो. मिस टायमिंग स्ट्रोक कोणता क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये असेल इट्स टेकन पकडला जे संपवला विशाल मयूर वासकरचा या मॅच मधील खेळ.
नगरसेवक डाऊन द अर्थ माणूस कोण असेल आपण पाहायला गेलं सन्मान्य वसंतदादा काटोले अगदी 12 प्रतिनिधी देखील अगदी एवढी काळजी आपण मी तर एवढा स्पर्धा कव्हर केल्यात कधी पाहिला नाही कारण आयोजक आपण पाहायला गेलं नक्कीच पाहुण्यांकडे लक्ष असतं परंतु दादांचं लक्ष आता 12 प्रतिनिधीकडे म्हणजे किती स्पर्धा अगदी सन्मानाची आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आपण उल्लेख केला आपण पाहायला गेला डाऊन द अर्थ माणूस जनतेचा जनसेवक आणि उपसभापती आपण पाहायला गेलं होऊन गेलेत आणि त्यावेळेस कित्येक कामं आपण पाहायला गेलं ते मार्गी लावलीत आमच्या सन्मान्य वसंतदादा काटवले आणि त्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहतो पातांच्या क्रीडा नगरीवरती रंगली जाते आणि या स्पर्धेमध्ये आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सरांनी देखील ऐकलं ही स्पर्धा किती मोठी आहे हे सांगून जाते परंतु यावेळेस धीम्या गतीनं बॉल फेकला गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी कल्पेश गरत एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातो कारण कालुंद्रे टीमला कित्येक धावा आपण पाहायला गेला 7 मध्ये 6 डिफेन्स करायच्या असू द्या 6 मध्ये 12 डिफेन्स करायच्या असू द्या खेळाडूंना कित्येक वेळा असे रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत असा कल्पेश घरत आता गोल्डन ट्रॅक वरती आला टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 22 धावफलकावरती तिसरं आणि शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे स्ट्राईक एंड वरती आता विराज गायकवाड याबाबतचा बॉल वेगवान होता फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी पाहायला मिळाली कल्पेशची काय गोलंदाजी होती 50 सुपर बॉलिंग अगदी कल्पेशची पाहायला मिळते कल्पेश घरत आपल्या टीमसाठी आतापर्यंत बांधून ठेवलाय अगदी फलंदाज विराज गायकवाडला जरूर बाद झाली अगदी मयूर वासकर विशाल भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये याबाबतचा बॉल विट केलं टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतो फसवलं चक्रव्यूह मध्ये अडकवलंय आता बॅटर विराज गायकवाडला अगदी आपण पाहिला संपूर्ण स्पर्धेमधील 39वा असा बॅटर अगदी सलग रो मध्ये 3 चेंडू तो बीट झाला आणि टीमची टोटल 22 वरती जसा रेल्वेला मेगा ब्लॉक लागावा तसा लागला कोण काढला याबाबतचा बॉल उंच जास्त गेलाय लांबी पाहावी लागेल क्षेत्ररक्षक जज करतोय इट्स टेकन आणखीन एक झटका प्रेशर क्रिएट केलं प्रेशरचं रूपांतर विकेट मध्ये समाज आपण पाहायला गेला दोस्ती केली तर अगदी आपण पाहायला जीव देखील देतील परंतु गद्दारी केली तर तुम्हाला माहिती आहे काय होतं परंतु आपण पाहायला गेलं आता हे षटक पाहायला गेलं अद्यापही पाहायला गेलं तर एकही धाव खर्च केली नाही कल्पेश घरतनं आणि 2 विकेट त्याच्या नावावरती विकेट मेडन षटकाकडे वाटचाल करतोय की का अगदी स्पर्धेमध्ये एक विकेट मेडन षटक आपण पाहिलं परंतु आता कल्पेश घरत या रात्रीमध्ये संपकेल का अद्यापही एक धाव खर्च केली नाही 2 विकेट परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 5 वरती प्रसाद भोईर या बस दाखल झाल्या हे षटक आपण पाहिलं कालिंदर टीमच्या बाजूने पडलं मेडन षटक पडेल का यस 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 पाहिला जाईल विकेट मेडन कल्पेश घरत ब्रँड ऑफ कालुंद्रे अगदी फेकलाय कल्पेश घरत मी उल्लेख केला होता नवे रेकॉर्ड्स या खेळाडूच्या या गोलंदाजाच्या नावावरती आणि उपसभापती चषकामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्म वरती या खेळाडूचा काय खेळ राहिलाय आपण बोला वेल बॉल कल्पेश घरत टीमची टोटल स्थिरावल्या 22 पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि 22वा धावफलकावरती कान्होबा कुंडेवाड या टीमच्या आता दुसऱ्या सत्रामध्ये करायच्यात मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला अर्थात 3 षटक 18 बॉल आणि 23चा पाठलाग त्याआधी जाऊया डीजे कडे
रात्र खूप सारा प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेला अगदी 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष मैदानामध्ये अगदी आपण पाहायला गेलो ना अगदी भारतान टीमला बराचसा सपोर्ट होता अगदी पाहायला गेला भारतान टीम जशी आपण पाहिलं या स्पर्धेतून बाहेर गेली प्रेक्षक वर्ग देखील नाराज यावेळेस पाहायला मिळाला आणि ती मॅच वसंतदादा काटवलं करता लक्ष वेधून प्रत्येक बॉल पाहत होते आणि संदेश भोईरला त्यांनी सांगितलं एक कठीण कॅच तू पकडली आणि एक सोपी कॅच तू सोडलीस कॅच नाही तर मॅच सोडली भारतान टीमनं त्यांना देखील अपेक्षा होता स्वतः आयोजक देखील पण गावाप्रती असं वाटतं ना की आपला संघ जिंकावा आपला गावचा संघ आपल्या आयोजनात जिंकला तो अगदी आपण पाहायला गेलो सोनं पिवलं असं परंतु आपण पाहिला सन्मानाची ट्रॉफी ना ट्रॉफ्याच देखील आपण पाहायला गेला ना तर खूप मनाला आकर्षक करणाऱ्या अगदी या ट्रॉफ्या पाहतोय आज या ट्रॉफ्या या ठिकाणी दिसतात परंतु या ट्रॉफीचा चॅम्पियन कोण ठरेल आता नक्कीच 5च्या रात्रीमध्ये समजलं जाईल आणि ट्रॉफीचं विशेष आकर्षण आहे अगदी जेव्हा आमचा गावचा संघ होता त्यांनी देखील म्हटलं तलवली ही मॅच मध्ये केली दरवर्षी भाग आम्ही देखील घेतो कारण या स्पर्धेची आतुरता खूप असते दादा आयोजन तुमचं खूप चांगले आता गरज असेल 23 धावसंख्येची विजयासाठी मंगलमूर्ती कालुंदर टीमला लक्ष छोटं आहे परंतु समोर अगेन्स्ट टीम आहे ना कुंडेवाल त्यांची बॉलिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आहे म्हणजे आता विचार करता 23 धावा जरी असल्या तरी आपण पाहिलं मध्यरात्र आणि ड्यू फॅक्टर गाभेचा गारवा जाणवतो बॉल सहजासहजी सीमा पार जात नसतो परंतु या मैदानावरती काय पाहिलं जाईल तुमचा खेळ महत्वाचा जरी आपण पाहायला गेलं कंडिशन तुमच्या बाजूने नसतील पण तुमचा खेळ तुमची जिद्द तुमची चिकाटी खूप महत्वाची आहे कारण आता रोकायच्या 18 मध्ये 23 कुंडेवाल टीमच्या बॉलर्सला आता तुम्हाला प्रत्येक बॉल वरती तुम्हाला जीव ओतावा लागेल सर्व समर्पण द्यावं लागेल तेव्हा ही मॅच तुमच्या बाजूने बनली जाईल कारण आपण पाहायला गेलं अगदी प्रतीश मस्कर आणि राहुल पाटील ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये मला तर वाटतं प्रवीण थोडस इंजर्ड आहेत की का नक्कीच परंतु आपल्या गावासाठी ते देखील आपण आपला टीमचा हिस्सा हा गावासाठी प्रेम किती ग्रामीण टेनिस क्रिकेट कदापि पैशासाठी खेळलं जात नाही ते खेळलं जातं फक्त गावाच्या नावासाठी गावाच्या भवितव्यासाठी खेळलं जातं परंतु यावेळेस करायच्या 18 मध्ये 23 गोल्डन ट्रॅक वरती गोलंदाज मोनिश पाटील तयार ते सरार गोलंदाज यावरचा बॉल टप्पा पडला खालीच राहिला कीपरच्या हातामध्ये विसावला डॉट बॉल खूप महत्वाचे मयूर पाटील सर या मॅच मध्ये जेवढे डॉट बॉल फेकले जातील इक्वेशन थोडस कठीण बनेल अगदी बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती कालुंद्रे या टीम वरती पहिला मनीष पाटील जावा प्रतीश मस्कर बीट झाल्या बॉल वरती लोभ पाहायला मिळाला मोनिश यावरचा बॉल ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये वन बाउंस फील्ड करती 100% एफर्ट्स दिले या खेळाडूंना आणि एकच जाव्या बॉलवरती श्री गणेश झाला 23चा पाठला करत असताना अद्यापर्यंत आपण पाहिला फिल्डिंग डिपार्ट देखील खूप महत्वाचा जेव्हा तुमचे गोलंदाज गोलंदाजी करत असतात अगदी क्रिकेटचा मंत्र चला देऊया गोलंदाजांना साथ अगदी करूया फलंदाजांवरती मात परंतु आपण मात करतील का ते पाहिलं जाईल मोनिश पाटील 2 चेंडू फेकलेत 1 धाव खर्च केल्या 23चं टार्गेट आहे डिफेन्स करायचे त्यांना यावरचा बॉल पहा काय स्विंग पाहायला मिळाला स्विंग किंग अगदी हा गोलंदाज नाम आहे मोनिश पाटील पाटील ब्रांड मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतो कुंडेवाल टीम शेवटच्या बॉल पर्यंत मॅच सोडणार नाही अगदी त्यांना माहिती आहे किंमत किती या मॅचची खूप मोठी आहे हारले तर ही स्पर्धेची वाट पाहावी लागेल तब्बल 1 वर्ष आणि यावेळेस प्रत्येक बॉल वरती सर्व समर्पण द्यावं लागेल याबद्दल बॉल पंचांकडे लाऊड अपील यस 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 एलबीडब्ल्यू ची शिकार ठरतोय हा फलंदाज बाद होणारे बॅटर राहुल पाटील बाग सुद्धा डगआउट आता तुम्हाला थोडा संयम दाखवावा लागेल कारण टीमची टोटल 1 आणि 1 विकेट गमावल्या कधीच कसून जायचं नाही कारण वेळ काल हे सगळं बदलत असं फक्त असावा लागतो तो संयम पेशन्स आता दाखवायचा अगदी इंजर्ड असताना देखील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला नाव आहे प्रवीण गरत कोण ओळखत नाही या खेळाडूला अगदी कालुंद्रे गावाचा हा खेळाडू अगदी रायगड मध्ये ओळखला जातो
ब्रँड ऑफ कालुंद्रे. आता अगदी आपण पाहायला गेलं तेबीसचा पाठलाग करत असताना करायच्या 14 चेंडू मध्ये 22 धावा हे विनिंग इक्वेशन. परंतु मोनिश पाटीलची का भन्नाट बॉलिंग झाली. एक विकेट एक धाव अद्यापर्यंत खर्च केले मोनिशनं. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा स्विंग यावेळेस पाहायला मिळाला. सोपं नाही मनी मोनिश पाटीलला केलं. प्रवीण गरज सारख्या बॅटरला बीट केला मोनिश पाटीलला. मोनिश पाटील देखील कच्च्या गुरीचा चेला नाही हे त्याने दाखवून दिला. का माझ्या हातामध्ये पहिला ओव्हर पहिलं षटक दिलं अगदी कर्णधारानं ते अगदी पण पाहायला गेलं त्यांनी विश्वास दाखवला तो सार्थकी लावला अद्यापर्यंत. यावेळेचा बॉल शरीराचा वेग घेणारा वेगवान फास्ट अँड फ्युरियस यावेळेस डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तुम्हाला अगदी माइंड शांत ठेवून डोक्यावरती बर्फ ठेवून केलावा लागेल. यस काय भन्नाट बॉलिंग झाली मोनिश पाटीलची. एक धाव खर्च केली पहिल्या ओव्हर मध्ये एक विकेट संपादन. सुरुवात चांगली झाली अगदी आपण पाहतोय कालोबा कुंडेवा या टीमची आता करायचे 12 मध्ये 22 धावा 11च्या सरासरीने चालायचं. आता टीम मीटिंग घेतली आपण पाहायला गेला. प्रवीण गरज आहेत आणि त्यांच्या समेत प्रतीश मस्कर त्यांना देखील आता चर्चा करावी लागेल कारण मॅच खूप महत्वाची करायचे. आता 11 मध्ये 12 मध्ये 22 धावा. थँक्यू. डिझेल फील्ड सेटअप करा परंतु गरज है 12 चेंडू आता 22 धाव संख्येची. काश के टुकड़े कभी हीरे नहीं बन सकते. कितने आए और कितने गए पर सभी वसंतदादा काटवले नहीं बन सकते. ही खूप मोठी नावाची स्पर्धा. माजी उपसभापती चषक 2025 पर्व 15व्या पर्वात ही स्पर्धा पदार्पण करते आणि यावेळेस पहा या स्पर्धेचा ग्लॅमर किती आपण पाहतोय. चांगले समालोचक अगदी आपण पाहायला गेलं चांगले आयोजक आहेत. त्यापेक्षा आपण पाहायला गेलं स्वतः वसंतदादा काटवले प्रत्येक गोष्टी लक्ष देतात आणि आपण पाहायला गेलं व्यक्तिमत्व या व्यक्तिमत्वाला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे कारण नावाचा दबदबा आहे ना. आपण पाहायला गेलं तर नक्कीच टीमची टोटल अगदी आपण पाहायला गेलं 1 अंकावरती. कल्पेश घरतने पहिल्या सत्रामध्ये मेडन षटक फेकलं होतं त्याच्या तोडीस तोड यावेळेस हे षटक पाहायला मिळालं मोनिश पाटीलचा. शेवटच्या 12 बॉल 22 धावसंख्येची गरज. दुसऱ्या षटकासाठी आलेत आता अंकित कातकरी पण त्यांच्या समोर आपण पाहतोय प्रतीश मस्कर आणखी एक मल्टी टॅलेंटेड खेळाडू. प्रतीश मस्करचा आडवा बॅटना फटका खेचला वाईड लॉंग ऑनला बॉल चालला सीमा रेषा पार. धावा येतील 4 4 4. टीमची टोटल जाऊन पोहोचले 5 धावा. येणारे आता 11 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज. प्रतीश मस्करनं सुरुवात केल्या अंकित वरती. प्रहार चढवलं वेगवान पंचांकडे आवाज अपील केला. पाड वरती आदळणारा बॉल आपण पाहिला आणि लेग बायच्या स्वरूपात यस सर अगदी आपण पाहायला गेला तर नक्कीच कळवतात ही धाव असेल आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचल्या 6 या अंकावरती. शेवटच्या 10 बॉल बाकी आहेत आणि 17 धावसंख्येची गरज. धावा कशा येऊ द्यात. धावा येणं मंगलमूर्ती कालंदर टीम साठी खूप गरजेचा. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्या. दर्दी प्रेक्षक आपण पाहतो अगदी मैदानाच्या भोवती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रवीण गरत फुलचा फटका टायमिंग प्रॉपर परंतु एलिमिनेशन कमी परंतु पाहावं लागेल काय घडलंय. अगदी खेळाडूचं संतुलन बिघडलं बॅलन्स बिघडला आणि बॉल गेला. यस डिसिजन येईल पंचांचा. ऑन फील्ड डिसिजन आपण पाहूया. यस षटकार अगदी बॅलन्स बिघडला त्यातील कॅच पकडली होती परंतु क्षेत्ररक्षकाचा बिघडलेला बॅलन्स बॉल गेला. आपण पाहायला गेला ते अगदी सीमा रेषेला चिकटले. 6 धावा. मॅच अगदी मॅच मध्ये आले ट्विस्ट. षटकार आलाय याचा अर्थ इक्वेशन आता थोडस मायनस होईल. येणारे बॉल्स बाकी असतील 9 आणि गरज आता 11 धावसंख्येची.
9 चेंडू 11. खेळाडूंना प्रयत्न खूप दिले, कारण आपण पाहायला गेलं त्याचा बॅलन्स शेवटच्या क्षणाला अगदी बिघडला गेला आणि बॉल आपण पाहायला गेला कॅच गॅदर केली होती, त्याला वाटलं मागे भरपूर अंतर आहे, अगदी त्याने बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला पण संतुलन बिघडलं. परंतु आता तुमच्याकडे कम्युनिकेशन संतुलन आता प्रवीण गरजचं चांगलं पाहायला मिळतं. प्रतीश मस्कर आणि प्रवीण गरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर बाद झाले राहुल पाटील, परंतु आता शेवटच्या 9 बॉल आणि गरज 11 या धावसंख्येची. 9 चेंडू 11. प्रवीण गरज इंजर्ड आहे खेळाडू, परंतु आपण पाहायला गेलं तर नक्कीच आपल्या टीम साठी खेळतोय, गावाच्या नामासाठी खेळतोय, जरूर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे, परंतु आपण पाहायला गेलं त्याच्यामध्ये याचा स्वार्थ काही नाहीये, फक्त माझ्या गावाला जिंकून द्यायचं बस एवढंच मनाचं आहे त्याच्या. येणारे आता 9 बॉल आणि गरज 11 या धावसंख्येची. वेगवान आणखीन ड्रॉप केला क्षेत्ररक्षक, यावेळेस काय ड्रॉप केलं. या क्षणी तुम्ही अशा चुका कराल तर नक्कीच त्या महागात ठरल्या जातील, परंतु यावेळेस 2 धावा कंप्लीट केल्या, देखील ड्रॉप केला. असं अगदी म्हटलं जातं ना, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. कॅच ड्रॉप केला, ज्या ठिकाणी कॅच ड्रॉप केली जाते फलंदाजाचा आत्मविश्वास डबल होतो. असं म्हणतात ना, छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं सामर्थ्य देत असते. त्यानुसार आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नसतं, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा हे जरूर देत असतं. शेवटच्या 8 बॉल 9 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. 8 चेंडू आता 9 ची गरज. 2 धावा त्या ठिकाणी घेतला लास्ट बॉल वरती, पण यावेळेस काय घडलाय. लेझी क्रिकेट खेळलं जात आहे, काय घडतंय आणि काय करतात कुंडेवाल टीमचे क्षेत्ररक्षक. थोडस लेझी यावेळेस पाहायला मिळतात. अगदी या चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील, मॅच महत्वाची. अगदी आपण पाहायला गेलं शेवटचे 7 चेंडू आता 7 बॉल रन बॉल. मॅच कुठे होती कुठे येऊन ठेपल्या. 12 चेंडू 22चं इक्वेशन होतं. शेवटचे 7 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. अंकित हा निर्णायक बॉल असेल, अगदी डॉट आला तर प्रेशर क्रिएट करतील, परंतु यावेळेस का फटका खेचला अप्रतिम फटका. बॉल चाललाय सीमा रेषा पार, आलाय षटकार. आपण पाहायला गेलो 6 बॉल बाकी आहेत आणि 1 धावसंख्येची गरज. प्रवीण गरज सांगतात अगदी कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी खेळताना संघर्ष करायचा, मला पाहिलेल्या स्वप्नांच्या शितेजवरती धावायचा, मला अगदी खेळताना संघर्ष करायचा, धावायचा, पुन्हा उठून संकटाशी लढायचा. नवं क्षितिज नवं स्वप्न नवी वाट सारं सोबत घेऊन जिंकून द्यायचं मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला मला. परंतु विनिंग धाव कोणाच्या बॅट मधून. स्कोर इज लेव्हल 6 चेंडू 1. यावेळेचा बॉल विनिंग धाव आली प्रतीश मस्करच्या बॅट मधून. मॅच यावेळेस जिंकली मंगलमूर्ती कालुंद्रे टीमला. हार्ड लक अगदी कुंडेवाल टीम. सन्माननीय हितेशजी भोपी, कुणालजी पाटील आणि कुणालजी भालेकर आणि भूषणजी पाटील, हितेश भोपी या तिन्ही मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडेल. परंतु काय मॅच झाली. कुंडेवाल टीमला नक्कीच पराभूत व्हावं लागलं, परंतु पहिला अर्धक आपण या रात्रीमध्ये पाहिलं होतं समाधान वास्करचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिल्या सत्रामध्ये 2 विकेट घेत विकेट मेडल षटक हाताळलं, अगदी ब्रँड ऑफ मंगलमूर्ती कालुंद्रे. यस कल्पेश खरत. परंतु त्याआधी अगदी आपण पाहतो नक्कीच हितेशजी भोपी, कुणालजी भालेकर आणि आपण पाहिलं